शेतकरी बांधवांनो, मी पंकज दीपकाटे, मंडळ कृषी अधिकारी मुंडीकोटा, तालुका तिरोडा, जिल्हा गोंदिया. आज आपल्याला बीज प्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती देणार आहे. बीज प्रक्रिया म्हणजे काय? बीज प्रक्रिया पेरणीपूर्व बियाणामध्ये केलेली प्रक्रिया म्हणजे बीज प्रक्रिया. बीज प्रक्रिया हे कशासाठी केली जाते? बियाणामध्ये राहणाऱ्या आणि बियाण्याचे अपायकारक बुरशीनाशक, बियांवर राहणाऱ्या आणि बियाण्याच्या अपायकारक बुरशीच्या नाशासाठी, बुरशीजन्य जीवाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी, जमिनीत राहणाऱ्या बीजांकुराला अपाय करणाऱ्या बुरशीच्या प्रतिकारासाठी, पेरणीनंतर सुरुवातीच्या काळात रस शोषणाऱ्या किडीच्या नत्र व स्फुरद उपलब्धता वाढवण्यासाठी. यानंतर बीज प्रक्रियेचे कोणकोणत्या पद्धतीने केली जाते याबाबत थोडी माहिती देत आहे. मिठाच्या पाण्याची बीज प्रक्रिया, त्यानंतर रासायनिक बीज प्रक्रिया, जैविक बीज प्रक्रिया. यानंतर सविस्तर प्रात्यक्षिक तालुक्यातील रामटेके मॅडम सांगतील. आज आपल्याला बीज प्रक्रिया व उगवण क्षमता चाचणी प्रशिक्षण, हंगामपूर्व प्रशिक्षण मौजा नवरगाव, तालुका तिरोडा, जिल्हा गोंदिया यात आयोजित केलेलं आहे. यात आपल्याला बीज प्रक्रिया कशी करायची, बीज प्रक्रिया लागणारे साहित्य, तसंच बीज प्रक्रिया कशासाठी करायची, त्याचे फायदे आणि त्यापासून होणारे भविष्यकालीन फायदे, ह्या सर्वांचा आपण यात उहापोह कर. आज आपण बीज प्रक्रिया जे शिकणार आहोत किंवा करणार आहोत, बीज प्रक्रियेचे जे प्रात्यक्षिक करणार आहोत, तर बीज प्रक्रिया हे 3 प्रकारे असते. एक भौतिक बीज प्रक्रिया, दुसरी रासायनिक बीज प्रक्रिया आणि तिसरी आहे जैविक. तर पहिला आहे भौतिक बीज प्रक्रियेमध्ये मुख्य प्रकार आहे तो 3% मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया. तर 3% मिठाच्या द्रावणाच्या बीज प्रक्रियेला जे साहित्य लागते ते पुढील प्रमाणे आहे. 300 ग्राम मीठ, 10 लिटर पाणी आणि बियाणे, भात बियाणे. त्याला आपण जैविक पद्धतीने बीज प्रक्रिया करतो. मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया केल्यानंतर जे पाण्याच्या वर तरंगणारे रोगट, पोचट, बुरशीजन्ययुक्त बियाणे असतात ते आपल्याला एका चाळणीने काढून तळाला जे व्यवस्थित तसे जाड आणि निरोगी असे बियाणे असतात ते बाहेर काढून सावलीमध्ये सुकवून त्याच्यावर आपल्याला रासायनिक प्रक्रिया करायची असते. रासायनिक प्रक्रियेमध्ये थायरम, कार्बेंडिझम. बीज प्रक्रियेच्या रासायनिक पद्धतीने बीज प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला लगेच जैविक पद्धतीने बीज प्रक्रिया करायची असते. तर एकदल म्हणजे आपल्याला भाताच्या बियाण्याला बीज प्रक्रिया करण्यासाठी PSB प्लस ॲझोटोबॅक्टर जे जीवाणू संवर्धके असतात त्याची आपल्याला बीज प्रक्रिया करायची असते. यानंतर मौजा नवरगावच्या कृषी सहाय्यिका अरुणा गायधने मॅडम आपल्याला प्रत्यक्षात बीज प्रक्रिया कशी करायची याची कृती करून दाखवतील. 1% मिठाच्या द्रावणाकरता आपल्याला 100 लिटर पाणी, 3 किलो मीठ. तर आपण इथं 100 लिटर पाणी न घेता 10 लिटर पाणी आणि त्याला 3%च्या द्रावण करायचं आहे. तर आपल्याला 300 ग्राम मीठ लागेल. तर 300 ग्राम मीठ हळूवार तुम्ही पाण्यात टाका. पाण्यात पूर्णपणे ढवळल्यानंतर मिक्स झाल्यानंतर त्यात तुम्हाला हळूवार बियाणे टाकायचे आहे. एकदम नाही टाकायचे आहे, हळूवार टाकायचे आहे. हळूवार याच्यासाठी कारण ते जे आपले रोगट बियाणे आहेत ते वर राहतात आणि आपले निरोगी बियाणे हे बुडाला बसतात. त्याच्याकरता आपल्याला बुरशीजन्ययुक्त बियाणे आहे हे चालणीच्या द्वारे एका टबमध्ये काढा. रोगट बियाणे आहे तुम्हाला खताच्या ढिगामध्ये किंवा तुमच्या बांधीत टाकायचे नाही आहे, कारण यात पूर्ण रोगजंतू, रोग विषाणू आणि बुरशी असते. तर हे जर तुम्ही खताच्या ढिगामध्ये किंवा तुमच्या बांधीत टाकलं तर हे आपल्या बीज प्रक्रियेला काहीच अर्थ राहणार नाही. तो पूर्ण रोग तुमच्या धानामध्ये पुढच्या सीझनमध्ये येईल. एक तर याला खोल खड्ड्यात टाकून द्यायचे, पाण्याने धुणीच आहे. ठीक आहे, चालू डालू ना. आणि त्याच्यानंतर आपल्याला रासायनिक बीज प्रक्रिया करायची आहे. तर रासायनिकमध्ये आपल्याला थायरम असते, कार्बेंडिझम असते, बाविस्टिन असते. तर आपण आता थायरमची बीज प्रक्रिया करत आहोत. तर थायरमचे प्रमाण आहे 1 किलो बियाण्याला 2.5 ते 3 ग्राम थायरम. तर आपल्या जवळपास आता हे 10 किलो बियाणे आहे आणि 10 किलो बियाण्याला 30 ग्राम आपण थायरमची प्रक्रिया करत आहोत. तर पसरवल्यानंतर हलक्या हाताने त्याला चोळायचं आहे, म्हणजे तो थायरम प्रत्येक बियाण्याला लागल्या पाहिजे, जेणेकरून त्याच्यावर एक कवच तयार होईल आणि आपले बियाणे बुरशीपासून वाचतील. आपण भात बियाण्यावर रासायनिक प्रक्रिया केली. बघा तुम्ही प्रत्येक स्टेप हे लक्षात ठेवायचे आहे. सर्वात आधी मिठाच्या द्रावणाची,
नंतर रासायनिक आणि सगळ्यात शेवटी आपल्याला जैविक म्हणजे जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करायची असते. हे तिन्ही प्रक्रियेने बीज प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला 24 तासाच्या आत तुम्हाला नर्सरी टाकायची आहे, म्हणजेच खार पेरायची आहे. आधी जर तुम्हाला रासायनिक किंवा मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करून ठेवायची असेल तर ती करून ठेवू शकता, आणि जेव्हा पेरणी करायच्या वेळेस तुम्हाला जैविक पद्धतीने बीज प्रक्रिया करून पेरणी करू शकता 24 तासाच्या आतमध्ये. हे अशी जैविक प्रक्रिया केल्यानंतर जास्त दिवस आपल्याला ठेवता नाही येणार. 24 तासाच्या आतमध्ये ते बियाणे जमिनीमध्ये पडायलाच पाहिजे. नमस्कार सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी कुमारी अरुणा, गायधनी कृषी सहाय्यक गांगला. आज कृषी विभागामार्फत माननीय मंडळ कृषी अधिकारी मुंडीकोटा श्री PN जिपकाटे सर तसेच सौ रामटेके मॅडम यांनी जे आपल्याला बीज प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले, आपण ते सर्वांनी ऐकून घेतले आणि ते आपण ह्या कृतीमध्ये आता यावर्षी आता येणाऱ्या खरीपामध्ये आपण प्रत्येकजण अशी मोहीम करू की मी जर शेतात पेरायचं आहे तर बीज प्रक्रिया करूनच पेरीन. व मी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे आवाहन करते की सर्वांनी यावर्षी बीज प्रक्रिया करूनच आपली शेती पेरावी.